जोर ओसरलेला आहे, पण तरी सुद्धा पावसासंदर्भातल्या दुर्घटनांमध्ये मात्र सतर्कता बाळगा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. वीज पडणं, दरड कोसळणं, झाड पडणं, पूर येणं किंवा तत्सम दुर्घटनांमध्ये जीवितहानी आणि वित्तहानी होते ते टाळण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. नागरिकांनी सुद्धा सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलंय. आणखी काही तपशील या संदर्भातले आपण जाणून घेऊयात. दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू झालाय, 4 जण जखमी झालेत. राज्यभरात पावसाळ्यामुळे कुठल्या दुर्घटना घडल्यात ते आपण बघतोय. वीज अंगावर पडून 23 जणांचा मृत्यू झालाय, तर 17 जण संपूर्ण राज्यभरात जखमी झाल्याची नोंद झालेली आहे. झाड पडल्याच्या घटना सुद्धा घडल्यात. 6 जणांचा याच्यात मृत्यू झाला, 12 जण जखमी झाले. 11 प्राण्यांचा मृत्यू झाला, तर 7 प्राणी जखमी झालेत. पुराशी संबंधित घटनांमुळे 2 मनुष्य आणि 5 जनावरांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी पावसामुळे बांधकामं कोसळली. या बांधकामं कोसळण्याच्या सुद्धा अनेक घटना समोर आल्या. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आता ही सगळी माहिती दिली गेलेली आहे. राज्यामध्ये कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय आहे. बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण चांगलं आहे. कुठे अतिमुसळधार पाऊस कोसळतोय, तर कुठे मुसळधार पाऊस. आणि एकूणच आता मान्सून महाराष्ट्रामध्ये सक्रिय असल्याचं आशादायक चित्र आहे. दरम्यान राज्यामध्ये कुठे किती पाऊस पडलेला आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे. मुंबई शहरात 62.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई उपनगरात 125 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलाय. पुणे जिल्ह्यामध्ये 69.4 मिलीमीटर, तर ठाणे जिल्ह्यामध्ये 196.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पालघरमध्ये सुद्धा 185.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर रायगड जिल्ह्यामध्ये 134.1 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलाय.